अबोली कुलकर्णी. सन्माननीय महापौर, सन्माननीय अतिरिक्त आयुक्त साहेब, सन्माननीय सर्व सभागृहातील सदस्य, तसेच पत्रकार बंधू भगिनी आणि प्रेक्षकगृहातील प्रेक्षक, नवी मुंबई महानगरपालिका अर्थसंकल्प 2026 आणि 27 वर बोलत असताना शहराची भौगोलिक रचना लक्षात घेतली पाहिजे. कारण शहराची सिडको विकसित विभाग व गावठाण आणि झोपडपट्टी अशा 3 विभागात विभागणी झालेली आहे. तसेच आता यामध्ये 14 गावांची देखील भर पडलेली आहे. तर नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ठाणे बेलापूर रोडच्या एका बाजूला विकसित भाग आणि ठाणे बेलापूर रोडच्या दुसऱ्या बाजूला MIDCच्या बाजूला दिघा ते नेरोळपर्यंत, म्हणजे दिघ्यापासून आपल्या शिवाजीनगरपर्यंत विकासापासून वंचित असलेला परिसर येतो. विकासाचा बॅकलॉग राहिलेल्या MIDC परिसरातील विभागावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. अविकसित परिसराचा विकास करण्याची विशेष तरतूद करण्याची गरज आहे. तसेच MIDCतील क्षेत्रातील झोपडपट्टी मूळ गावठाणांच्या विकासासाठी काही योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करावा. तो की सर्व झोपडपट्टी म्हणजे जो दिघ्यापासून जी शिवाजीनगरपर्यंतची पूर्ण झोपडपट्टी आहे तिथे 10वी 12वी पदवीपर्यंत व स्पर्धा परीक्षांची जे कोणी तयारी करतात त्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्यात यावी. तसेच सर्व शाळांमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र अभ्यासिका तयार करावी. आणि तसेच काल पण भरपूर अशा सदस्यांनी मांडला तो की सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करण्यात यावी. आणि झोपडपट्टी परिसरातील गावठाणांसाठी स्वतंत्र अभ्यासिका आणि ग्रंथालय सुरू करण्यात यावे. आणि सर्व ठिकाणी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांची पुस्तकं देखील त्यांना पुरवण्यात यावी. महानगरपालिकेच्या प्रत्येक शाळेत स्वतंत्र कम्प्युटर लॅब आणि शिक्षकांची नियुक्ती करावी अशी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेच्या शाळांमध्ये स्वतंत्र क्रीडा शिक्षकाची देखील नियुक्ती करण्यात यावी. आणि अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा आणि त्या प्रयोगशाळा सहाय्यकांची नियुक्ती करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेने जुईनगर, कोपरखैरणे, ऐरोली येथे लग्नासाठी सभागृह उभारले आहेत. परंतु झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी लग्न सोहळ्यासाठी सभागृह नाहीत. तर त्यांना त्या जुईनगर, कोपरखैरणे, ऐरोली किंवा सानपाडे या ठिकाणी जावं लागतं. तर यामुळे ठाणे बेलापूर रोडच्या MIDC परिसरातील नागरिकांसाठी लग्न समारंभासाठी हॉल उभारण्यात यावा. तसेच तुर्बे या ठिकाणी जे डम्पिंग ग्राउंड आहे तिथे बंद करणे व तिथे कोपरखैरणे सारखा जो निसर्ग उद्यानाप्रमाणे भव्य उद्यान विकसित करणे आणि डम्पिंग ग्राउंडसाठी नवीन जागा शोधण्याची तरतूद करावी. कारण महानगरपालिकेचे सुरुवातीला कोपरखैरणे येथे जे डम्पिंग ग्राउंड होते त्याची क्षमता संपल्यानंतर तुर्बे येथे डम्पिंग ग्राउंड सुरू झाले. तुर्बे डम्पिंग ग्राउंडची क्षमता संपली आहे आणि तेथेच कचऱ्याचे डोंगर उभे राहिले. आणि या कचऱ्यामुळे तुर्बा स्टोअर, हनुमान नगर, आंबेडकर नगर, इंदिरानगर या सर्व रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. महानगरपालिकेने डम्पिंग ग्राउंड बंद करून त्या ठिकाणी कोपरखैरण्यासारखं निसर्ग उद्यान तयार करावं. आणि तसेच नवी मुंबईतील कचरा डेपोसाठी नवीन जागेचा शोध घ्यावा. पुढील अनेक वर्ष पुरेल एवढे भव्य डम्पिंग ग्राउंड उभारण्यासाठी जागा खरेदीसाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात यावी. आणि MIDC परिसरात फक्त दिघा येथे एकमेव असं उद्यान आहे. तुर्बे स्टोअर, इंदिरानगर, हनुमान नगर येथील नागरिकांसाठी उद्यानाची काही सोय नाही आहे. तर या ठिकाणी दगडखान्यांची जी जागा आहे ती ताब्यात घेऊन त्यांचं हस्तांतर करून त्यांचं सपाटीकरण करून तिथे खेळाची मैदाने आणि उद्याने विकसित करावी याची तरतूद अर्थसंकल्पात घेण्यात यावी. तसेच हे जो MIDCचा एरिया आहे, जो झोपडपट्टी क्षेत्र आहे, त्यामध्ये शिवाजीनगर, शिरवणे झालं, बोनसरी, दुर्बे, दिघापर्यंत ज्या डोंगर रांगा आहेत त्याच्यामध्ये पावसाळ्यात नैसर्गिक धबधबे तयार होतात. तर या ठिकाणाचे सर्वेक्षण करून त्या ठिकाणांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यात यावे की जेणेकरून याचा फायदा आपला महानगरपालिकेच्या उत्पन्नामुळे होईल. आणि तसेच महापे
शिळ रोडवर जो बस स्टॉप डेपो तयार केला होता त्या डेपोचा NMMT साठी सुद्धा वापर केला जात होता. तर हा डेपो हस्तांतर करून त्याचा विकास करण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी. कारण डेपो हस्तांतर करणे म्हणजे फक्त जागा मोकळी करून द्यायची नाही, तर त्या जागेचा लोकहितासाठी वापर करावा. आणि तसेच 14 गावांचा जो आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत नव्याने समावेश झाला आहे, तर त्यातील सार्वजनिक कामांसाठी भूखंड हस्तांतर करून घेण्यात यावे आणि ह्याची सुद्धा तरतूद आपण आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात करावी. आणि तसेच महानगरपालिकेच्या मालमत्ता वेळेत भाडेपट्ट्याने देत नाहीत, त्यामुळे मालमत्ता धूळ खात पडलेल्या आहेत असल्यामुळे महानगरपालिकेचे नुकसान होते. तर मालमत्ता भाडेतत्वावर देण्यासाठी येणाऱ्या अडचणींचा आढावा घेऊन एकही मालमत्ता मोकळी जागा राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आणि महापौर मॅडम बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद.